कामाची करत नाही, त्यामुळे ते यशस्वी होत नाही. दुसऱ्या प्रकारचे जे लोक असतात ते सुरुवात करतात, पण एक दोन अडचणी आल्या की ते काम सोडून देतात. तिसऱ्या प्रकारचे जे लोक असतात ते असे असतात की जरी अडचण आली त्याच्यावर मार्ग काढतात, त्याच्यावर सोल्युशन काढतात आणि प्रयत्न करतात आणि यशस्वी होतात. मग अशा तिसऱ्या प्रकारचे पल्ला गाठण्यासाठी आपल्याला येणाऱ्या अडचणी त्या दूर कराव्या लागतील. एजंट कसा असला पाहिजे? एजंटचं जे उदाहरण आहे ते एजंट फुलासारखा पाहिजे. मग फुल कोमल असतं, मग त्याप्रमाणे त्याचं कोमल पण असला पाहिजे. जिथं ज्या प्रमाणात आपल्याला काय शस्त्र वापरायचं त्याप्रमाणे कोमलता पण वापरायची. नदीप्रमाणे असला पाहिजे. नदी प्रवाही असते. नदीने आजपर्यंत कोणाला विचारलं का समुद्र किती लांब आहे? कधीच विचारलं नाही, तरी ती समुद्राला पोहोचते. नदी असते. मग त्याप्रमाणे आपले वेदन, मला चेअरमन क्लब मेंबर बनायचं तर तुम्ही बनवूच शकतात, तुम्हाला कोणती शक्ती रोखू शकत नाही. मला हे सांगायचंय. त्यानंतर एजंट कसा असला पाहिजे याचं एक उदाहरण असं आहे. वारा. वारा किती धाडसी असतो. एखाद्या आपण प्रवास करत असताना, कुठे बाहेर गेला असताना, एखाद्या बाईक चालत असताना हायवेवर एखाद्या वाऱ्याचं वादळ आलं तर आपल्याला लुटून घेऊन जायला इतकी ताकद त्या वाऱ्यामध्ये असते. मग त्याप्रमाणे एवढी एनर्जी त्या एजंटाने पाहिजे. सूर्यासारखा तळपता पाहिजे. जर जसा सूर्य जसा चमकतो त्याला जसं तुम्हाला तसंच जळावं लागेल, तेव्हा तुम्ही सूर्यासारखे तेजस्वी होऊ शकतात, असा एजंट पाहिजे. त्याच्यानंतर मुंगी सारखा पाहिजे. मुंगीचा उद्योग चालूच असतो. साखरेच्या पोत्याजवळ मुंगी बघितली असेल तर तिला काही लागत नाही, तिचा उद्योग सुरूच असतो. तसा मुंगीप्रमाणे उद्योगी असला पाहिजे एजंट. उठल्यानंतर, सकाळी उठल्यानंतर मी काय काम केलं, माझं किती टायमिंग पार्टीकडे गेलो, किती लोकांना भेटलो, किती लोकांकडे गेलो, मला किती लोकांना अपयश आलं, किती लोकांनी काय सांगितलं, याचं डायरीमध्ये त्याचं नोटिंग पाहिजे. त्याच्यानंतर कर्णासारखा पाहिजे. कर्ण उदार होता, मग त्या कर्णाप्रमाणे तो उदारता त्याच्या अंगी असली पाहिजे. त्याच्यानंतर बाळाप्रमाणे निरीक्ष असला पाहिजे. बाळ जसं असतं, लहान बाळ, त्याला पाप पुण्य काहीच नसतं, मग त्याप्रमाणे निरीक्ष असं एजंटाचा स्वभाव असला पाहिजे. त्याच्यानंतर बाळाप्रमाणे तो निरीक्ष असला, चंदनाप्रमाणे दिसणारा पाहिजे. याचा अर्थ असा की एखाद्या सुखदुःखामध्ये ज्या वेळेस आपल्याला कुठे काहीच नाही, कॅपॅसिटी नाही, कुठे आवक ओळख नाही, परिचय नाही, तरी त्या पार्टीकडे, म्हणजे एखाद्याचं मित्राचं पॉलिसी होल्डरचं लग्न असेल किंवा पॉलिसी होल्डरकडे काही सुखदुःख असेल, तिथं आवर्जून गेलं पाहिजे. आपण कुठे सुखदुःखात इन्व्हॉल्व्ह झालो तर आपली प्रतिमा त्या कुटुंबामध्ये एक वेगळी छाप निर्माण करणारी असते. मग त्याप्रमाणे आपण सुखदुःखात गेलं पाहिजे. एखाद्याच्या मुलाचा नंबर लावायचा असेल, तुमच्या परिचयाचा एखाद्या कॉलेजमध्ये, शाळेमध्ये कुठेतरी ओळख असेल, तुम्ही त्याला एक फोन जर लावून दिला तर त्याचा आनंद वेगळा असतो. आणि त्याला जर त्या ठिकाणी एंट्री मिळाली, मुलाला ऍडमिशन मिळाली, तर तुमचे उपकार तो जन्मभर विसरू शकत नाही. तो दुसऱ्याजवळ आपलं नाव सांगत असतो. म्हणजे चंदनासारखा असा दिसणारा पाहिजे. मला हे सांगायचंय त्याच्यात. त्याच्यानंतर एजंटाची जी प्रतिमा आहे